तर मित्रांनो, मी प्रणव आणि तुम्ही पाहतात PM व्लॉग्स. तर आज आपण आलोय मुळशीला सुजल भाऊकडं चढणीचे मासे पकडायला. खूप पाऊस झाला इकडं मुळशीला आणि वळगण लागले, त्याच्यामुळे आहे ना सुजल भाऊने आपल्याला मासे पकडायला बोलवलं इकडं मुळशीला. मासे आणि कोणकोणते मिळतात ते पण बघूयात. ते कसं काय टाकलं? हा म्हणला नाही काय समोर हे बघ, ही बघ, ही शेतात चढल्यात वर. अहो गावतातून निसतात तो. मी पकडू का? पकडली का? हाताने पकडली ना. जागेवर हा मोठी रे, केवढी आहे बापरे. आली आहे पण गेली आहे. कुठं गेली? पकडली आहे. मग हातात आल्यावर जाईन का? या तिकडे पण चांगली शांत. एक नंबर. पकडली? बढ़िया. अरे मिळती का नाही? इधर मळ्या बघा केवढा आहे. टाका. और ये हमारा हथियार लहान है ना? नाही मोठी आहे. मारा पकड. ही बघ हाताखाली बघ. हा बघ, ही बघ समोर. हा दोन मिनिट. ही मेली ऑलरेडी. ए बापरे, किती आहे? बाबा 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 बाबा. तरी आल्यात. हे चढतंय. हे हो किती चढतायत. हे ओ किती आहेत. लहान आहे ना ते. किती जाणवत लोक. आली. मेरे से बच के कहा जाएंगे वो. साईज बघ केवढी आहे. बापरे, हे अख्ख्याच्या अख्ख्या भाजूया. पण नीट पकडा, त्यात जाऊ दे. आली. साईज आहे रे. ऐसे लोग सुंदर लोग एक से पकड़ने. जमिनीवरच आले ना डायरेक्ट ते. अरे किती आहे. हाताने पकडलं असतं तरी चाललं असतं. मग आली ना. हा ही आली. पकड लवकर. चल दुसरी पकडायला आपल्याला. हा तर भरपूर मासे पकडलेत. लोळ्या, मळे आणि शिंगटे. तर टाइम पण भरपूर झाला आहे. आता 3-4 तास जवळपास आपण मासे पकडलेत आणि रात्र पण भरपूर झाली. तर आता जाऊयात घरी आणि उद्या सकाळचं बघूयात किती उद्या सकाळचं पाऊस जर झाला तर परत येणार आहेत आपण. उद्या सकाळचं बघूयात किती मासे मिळतात आपल्याला. तर आलोय घरी. बघा एवढे मासे मिळाले. वळंजी, मोठे मोठे साईजच्या लोळ्या, शिंगटे. तर आत्ता एवढे मिळाले. जर संध्याकाळी पाऊस झाला तर सकाळी आपण जाऊन परत बघणार आहेत परत आपल्याला सकाळी मिळतात का. तो मारतो आधी पण पाग. जाळीवालाच येतो. प्रणवने पहिल्यांदा पाग मारलाय.
तर मित्रांनो मुळशीवरून आलोय आपण सुजल भाऊकडून घरी आलोय आणि आपण येताना आहे ना त्याच्याकडून मळे आणले होते जे आपण काल रात्री आणि सकाळी पकडलेत. तर त्याच मळ्यांची आपण कुकिंग करणार आहेत. भिजलोय पण भरपूर, बाहेर अजून सुद्धा पाऊस चालू आहे. तर आता आहे ना ते मळे साफ करून घेऊयात. दाखवतो मी तुम्हाला काढून किती मळे आणलेत आपण. हे बघा हे मळे आणि दंडावणे आणि टेपले आहेत काही थोडेफार, पण मळे बघा साईज बघा कसले खतरनाक पकडले होते आपण रात्री. तर ना आता मळे साफ करून घेतो, खवले बिवले काढून पोटं बिटं फोडून यांची, आणि मग दाखवतो तुम्हाला. मस्तपैकी मासे आहेत ना साफ करून घेतलेत, मळे आणि दंडावणे ते मस्तपैकी अंड्यावर आलेले मासे आहेत सगळे. तर मस्त स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आहे ना मम्मी त्याची कुकिंग करणार आहे. कुकिंग मीच करणार होतो पण शूट करायला कोण नाही त्याच्यामुळे मम्मी कुकिंग करणार आहेत. हे बघा मस्तपैकी ना चूल घेतली पेटून. शेगडी आहे कारण की ना आपली पावसाळ्यात आहे ना चूल चांगली पेटत नाही, त्याच्यामुळे ना ही शेगडी आहे. हिच्यावर आहे ना ओल्ली लाकडं सुद्धा पटपट जळतात. तर दाखवतो मी तुम्हाला ही कशी आहे. हिला जाळ पण फुकायची गरज नाही आणि हिचा धूर पण होत नाही, धूर पण जास्त होत नाही. आणि हे तिचं बटन आहे, तिला पंखा आहे. हे बघा जसं आपण आहे ना बटन फिरवून तसं आहे ना हिचा जाळ वाढतो. तर पेटली मस्तपैकी चूल. आता मम्मी कुकिंग करणार आहेत. तर पुढं काय करणार आहेत ते आपल्याला मम्मीच सांगन. मळ्यांची फ्राय करणार आहे मम्मी, तर कशी करणार आहे चला बघूयात. चूल पेटून घेतली आपण चांगली. आता तवा तापाय ठेवलाय. तवा तापस्तपर्यंत आपण मासे मॅरिनेट करून घेऊ. स्वच्छ धुवून घेतलेले मळे आहेत आपल्या अंड्यावरचे. आता सगळे मॅरिनेट करून घेऊ आपण. मॅरिनेशनसाठी आता आपण मसाला घेतलेला आहे. आपला हा घरचा मसाला आहे, लाल तिखट मसाला. हा आपण 1 चमचा घेणार आहे. हळद पावडर घेणार आहे 1 चमचा. धना पावडर आहे अर्धा चमचा. आलं लसूण पेस्ट घेतली आपण थोडीशी. 1 चमचा मीठ घेतलेले आहे आपण. हे सगळं मिक्स करून घेऊ. सगळे व्यवस्थित मिक्स केलं, सगळे मसाले लागले तर आलं लसूण पेस्ट सगळे व्यवस्थित लागली पाहिजे. मसाले चांगले मिक्स करून झालेत आपले. तवा तापले आपला. आता तेल टाकून घेऊ आपण 1 चमचा. हे आपण घरी बनवलेले शेंगदाण्याचे तेल आहे. आता आपण मॅरिनेट केलेले सगळे मासे त्यावर सोडून घेणार आहे. मस्तपैकी आपण आता माशाची फ्राय करणार आहे. माशाची फ्राय करून साधी सोपी फ्राय बनवून पटकन त्याला भूक लागली खायला बनवून येणार आहे. भरपूर भूक लागली मित्रांनो, एवढ्या लांबून आलोय. मस्तपैकी आपले मासे फ्राय होतात. आपले मासे बघा कसले भारी कुक होतात. एकच नंबर, एकदम मस्त लाल कलर आलाय माशांना. झाल्यात आता आपण पलटी करून घेऊ. एक साईडने आता चांगलं फ्राय झालेत आपले मासे. आता दुसऱ्या साईडने चांगलं होऊ देऊ. मस्तपैकी लाल कलर आलाय. हे बघा तेल सुटले. आता दुसऱ्या साईडने पण पलटी करून घेऊ आपण सगळे. हळूहळू सगळे पलटी करायचे, मोडले नाही पाहिजे. कसे दोन्ही साईडने झालेत लाल. 2 मिनिटं ठेवू आणि आपण काढून घेऊ. बघा कसं झालं दुसऱ्या साईडने पण. तयार झाले तर आता आपण खाली उतरून घेऊ. मित्रांनो हे बघा आपले मस्तपैकी गरम गरम अंड्यावरचे मळे तयार झालेत. आता पटापट खाऊन बघतो कसे झालेत मळे आपले. तर मस्तपैकी आपले गरमागरम मळे आहेत ना, टेस्ट करून बघूयात. बघा कसले भारी शिजलेत बघा. एकच नंबर, एकदम गरम आहेत. वाफा निघतात अजून. बाहेर पाऊस चाललाय आणि त्याच्यात हे गरमागरम खाण्याची मजाच वेगळी आहे. तर यामुळे खायला एकच नंबर.
मळे मासे आहेत ना एकदम कडक फ्राय केले ना का पूर्णच्या पूर्ण पण खाऊ शकतो आपण, पण आपण पूर्ण फ्राय नाही केले. हे बघा अंडी आणि काटे बघा कसे काढले, पूर्णच्या पूर्ण माशाचा मांस काढून घेतले आणि हा नुसता काटा आहे. आणि ही सगळे अंडी आहेत, अंडी पण एकदम गरमागरम आहेत, तर अंडी खाऊन बघतो. अंडी पण एकच नंबर आहेत. आणि दंडावणी ही पण अंड्यावरची आहे. एकच नंबर चव यायची पण. हे बघा हे हिचे अंडे आहेत एकदम बारीक बारीक. हे दंडावणीचं डोकं आहे बघा, एकदम कुरकुरीत फ्राय झाले. हे आपण असं सुद्धा खाऊ शकतोय. एकच नंबर. तर ना चपाती सोबत पण खाऊन बघूयात. मम्मीने चपाती केली होती बघा, चपाती बाकी चपाती आणि मोठ्या मळ्याचं मांस बघा कसलं बाहेर निघतंय, एकच नंबर. खतरनाक शिजलेत मुळे. अंडी दाखवतो तुम्हाला याला किती आहेत. भरपूर अंडी आहेत या मळ्याला सुद्धा. हे बघा ही सगळे अंडी आहेत. अंडी चपाती सोबत खाऊन बघूयात. मस्तपैकी चपातीचा तुकडा आणि त्याच्यावर मळ्याची अंडी. खतरनाक. एकच काळजी घ्या मित्रांनो, मळ्यांचे आहेत ना काटे जरा सांभाळून खावा. काटे थोडेच असतात मळ्यांना, पण ते पण जपूनच खायला लागतात, कारण की बारीक बारीक काटे असतात, कळून येते ना लवकर. सो पण मित्रांनो एकच नंबर लागते मळ्यांची, कारण की अंड्यावर आले मळे आहेत आणि ह्या वर्षातले पहिलेच अंड्यावर आले मळे बनवलेत आपण. खतरनाक चव आहे. तुम्ही पण मित्रांनो एकदा बनवून बघा अशी मळे. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि एकच नंबर लागतात. सगळेचे सगळे मळे आहेत ना अंडे आहेत. हे बघा याला पण अंडी आहेत आणि अंड्याने पूर्ण भरलेले आहेत मळे. तर घेतो मित्रांनो पटापट खाऊन. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.